एल्फिन्स्टन ब्रिज तोडण्यासाठी येथील अनेक नागरिकांचा विरोध जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जे महिला असतील किंवा येथील स्थानिक नागरिक जे आहेत ते विरोध करण्यासाठी आलेले आपल्यासोबत इथे काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं त्यांच्या समस्या काय। आई काय सांगणार, ज्या पद्धतीने ब्रिज पडतं तुमची काय मागणी आहे आणि तुम्ही आतापर्यंत रस्त्याला काय भावना? आम्ही पहिला सांगितलं आहे आमचे ब्रिज तोडायला काही विरोध नाही आहे, पण पहिला आमचं पुनर्वसन करा, कारण सगळी बिल्डिंग 150 वर्ष पुराणी आहे। तिथे जर तुम्ही काय खोदलं तर आमची सगळी बिल्डिंग बसेल। मग आमच्या बिल्डिंगचं आमच्या रहिवासीचं काय? तुम्ही लोकल तसं झोपडपट्टीवाल्याला 400 ml रूम देत आहेत, मग आमचं काय? आम्ही टॅक्स भरतो तरी आमचं हे करा, तुम्ही लगेच असं केला। तुम्ही आम्हाला सांगायचं, आम्हाला नेहमी तुम्ही काय आता आम्ही मीटिंग करतो, तुम्ही कधी मीटिंग करायला आम्हाला आलेच नाही, आम्हाला माहीतच नाही आहे की आम्हाला काय करायचं आहे। आज पण आम्हाला असं सरळ तुम्ही ब्रिज तोडायला आले, मग तुम्ही आम्हाला लेखित काय दिलं आहे? काही दिलं नाही आहे, मग आम्ही कसं तुम्हाला सहयोग करणार? आम्ही सहयोग द्यायला तयारच आहोत, पण तुम्ही आम्हाला सांगतच आहे की तुम्ही काही आम्हाला सवलत देणार आहे। आमची बिल्डिंग पडेल तर आता उद्या कोण करणार? आमचं बिल्डिंग पडली तर काय करणार आम्ही? मग तुम्ही ते धरपत द्या ना की आम्हाला जागा देणार आहे की पैसे देणार आहे, काहीतरी सांगा। तर आम्ही आमचा विरोध अजिबात नाही आहे, आम्हाला अजिबात विरोध नाही आहे। बरं काय मागणी काय, नेमकी मागणी काय आहे तुमची? घराबदलं घर पाहिजे, घराबदलं घर पाहिजे। हा घराबदलं घर। आणि पहिला खड्डा काढायला ना समर्थ निवासच्या इथे 100 सगळी माती पडते। जर ह्या बिल्डिंग 2 केला ना तर ती बिल्डिंग ताबडतोब पडेल, कारण पहिला एक खड्डा काढला ना तर सगळे असे आधी आताच माती पडते, मग नंतर आम्ही कुठे जायचं राहायला? 100 वर्ष पुरे झालेली बिल्डिंग आहे आमची। मग आम्हाला पैसे नको, घराला घरच पाहिजे आणि इथेच पाहिजे, इथे जवळ कुठे पण द्या, पण घर द्या। हा रस्ता रोखून काय आपलं मागणी पूर्ण होणार का? तुम्हाला काय वाटतं? पुऱ्या करा, पहिला आमच्या मागण्या पुऱ्या करा आणि नंतर रस्ता करा। पहिला आमच्या मागण्या पुऱ्या करा, आम्हाला घर द्या आणि नंतर रस्ता करा। क्यों नहीं किया सब पॉलिटिशियन ने? जब भी कांग्रेस की गवर्नमेंट थी तभी से प्रोजेक्ट 74 से चालू है कि प्रोजेक्ट होने वाला, तो तब तक ये सबका क्यों नहीं किया कुछ ये लोगों ने? इतने साल हो गए। इमाम मारडीवाले बँड्राला घेऊन गेलेले ना आपल्याला, तिथे आमची मीटिंग घेतली, काय केलं त्यांनी? जेव्हा ब्रिज तोडण्याचा जो GR आला, जेव्हा निर्णय आला त्यानंतर तुम्हाला कळवलं होतं काय? मीटिंग झाल्या, मीटिंग घेतली आमच्या। मीटिंगला तुम्ही उपस्थित होता, काय झालं त्या मीटिंग मध्ये? काय घडलं? सांगितलं की तुम्हाला देणार म्हणून, घराला घर म्हणून, त्याच्यावरती काहीच नाही झालं, काहीच नाही झालं। बघून गेले आमच्या इथून, येऊन गेले बघून, काहीच होत नाहीये। पेपर वर्क मध्ये काहीच होत नाहीये, फक्त बोलतायत की असं होणार तसं होणार, पेपर वर्क मध्ये काहीच देत नाहीयेत। साधा DJ वाजला तरी बिल्डिंग हालते। तर आता ह्याचं काय? उद्या ब्रिज बांधायला घेतील तेव्हा आमच्या बिल्डिंग हालतील, तुटतील, पडतील, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? जर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार असाल तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला बिल्डिंग करून द्या, जागेच्या जागी जागा द्या, कारण तुम्ही जी आम्हाला मदत करायला बघताय ना त्या मदतीचा काहीच उपयोग होत नाहीये। 40-50 हजार रुपये देतात आहे, 40-50 लाख रुपये देतात। यांचं थोडक्यात म्हणणं काय आहे की पहिला सगळ्यात परेलचा हा प्रश्न आहे। मी पण या नाक्यावर राहतो, केमच्या नाक्यावर। इथे मेन मुद्दा आहे पुनर्विकासाचा, रिडेव्हलपमेंटचा, भले त्या ब्रिजच्या त्या पलीकडे असू दे की या पलीकडे असू दे। आज सांगतो आमच्या बिल्डिंगला 79A ची नोटीस लागली म्हाडाची, 6 महिने झाले काही कारवाई नाही। त्यानंतर मी RTI केला F-South डिव्हिजनला, इथे मी फेऱ्या मारतो, त्याचं अजून RTIचं उत्तर नाही आलं। तर आमचा प्रश्न काय आहे की तुम्ही आम्हाला विकासाचा कोणालाच विरोध नाहीये, पण आमच्या घराचा 100 वर्ष सगळ्यांच्या बिल्डिंग जुन्या झाल्यात, मग ते आधी बघा ना, तिथे पण लक्ष घाला, हे पण करा। मी असं नाही म्हणत की आमचंच करा आणि हे फक्त ब्रिज सोडा, हे पण करा आणि आमच्याकडे पण लक्ष द्या। म्हणजे नोटीस येऊन पण म्हणायची काही होत नाही, सगळे तिकडे काय चालू आहे, प्रतिनिधी इथे भरपूर आहेत पक्षाचे, मी कोणत्याही पक्षाचा नाही आहे, पण एक सामान्य व्यक्ती म्हणून सांगतो, आमचा जो मूळ प्रश्न आहे पुनर्विकासाचा त्याच्याकडे आधी लक्ष द्यावं प्रशासनाने आणि जे पण पुढारी आहेत, तो मूळ आमचा मुद्दा आहे। कारण की आज फॅमिलीज आहेत, सगळ्यांचे फॅमिलीज वाढले। 100 वर्ष आधी जे ब्रिटिशांनी बांधली 100 वर्ष आधी, तेव्हा लोकसंख्या कमी होती, तेव्हा कॉमन टॉयलेट्स होते, लोकसंख्या कमी होती ब्रिटिशांच्या काळात, आणि आज पण आम्ही त्याच सिच्युएशनमध्ये राहतोय। आज 2025 मध्ये पण ब्रिटिशांनी जी बिल्डिंग बांधली, जी सिस्टम बनवली, त्या सिस्टममध्ये अजून सुद्धा आम्ही राहतोय। आम्ही सगळे शिक्षित आहोत, नोकरदार आहोत, पण हे मूळ मुद्दा काय आहे तो पुनर्विकासाचा। तिथे पहिला आमची सगळ्यांची भेट घेऊन की तुम्हाला क्लस्टर करायचं आहे, तुम्ही क्लस्टर करा, आम्ही सगळे सहमत आहोत, पण आम्ही पण कळत नाही की चाललंय काय,
सगळे कन्फ्युजनमध्ये आहे की बाबा ताई मी काय बोलतो आता नेमकं आपली मागणी काय असणार आहे? समजा आपली पुनर्विकासाचं पुढे पाऊल नाही गेलं तुमची भूमिका काय असणार आहे सर्व नागरिकांची? मग आम्ही रस्त्यावर आंदोलनाशिवाय आमचा काही पर्यायच नाहीये ना मग आम्हाला, कारण पहिलं आम्हाला याच भागात 2 किलोमीटरवरतीच आम्हाला घराला घर द्या. हा ब्रिज बंद करणार आणि तिकडे चालू करणार म्हणून आमचे 18 रूम तोडले, आम्हाला रूम नाही दिले ना, आमचा सर्वे झाला. आमची 18 लोकांची हालत बघा तिकडे कागदामध्ये, डायरेक्ट तोडले आम्हाला, ना नोटीस दिला ना काय दिलंय. आमचे जरा पण वाकाल आमदार खासदार कोण नाही आला तिथे, पण आमची हालत बघा तुम्ही तिकडे होऊन. आणि आता डायरेक्ट हा ब्रिज तोडायला निघाले, चालायचा रस्ता तिकडे ठेवला आमच्या इथे. पण आम्हाला पण तुम्ही बघा ना, आम्ही कोण आहे? आम्ही पण माणसंच आहे ना का जनावर आहेत? बिल्डिंग वाले पण आहेत, रस्त्यावरचे पण आहेत, सगळ्यांना त्रास आहे. आमच्या इथे कुणीच आलं नाही आणि वर्ष झाला, गेला पावसाळा गेला आणि हा पावसाळा येतोय तुटण्यासारखा पण नाही. आणि तिकडे बांधलाय चालायचा रस्ता. आमच्या इथे आम्ही जिथे राहत होतो तिथे बांधलाय. आम्हाला कधी बोलतात पात्र आहे, कधी बोलतात नाही पात्र आहे, पण तिथे सर्वे करायला बघायला सुद्धा नाही आले की ते माणसं जिवंत आहे का मेले म्हणून. आम्ही किती वर्षभर झालं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या शाखेत जाऊन धक्के खातोय, आमच्याकडे कोणच आलं नाही. आम्ही आत्ता पण सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, तिथे बघा आमची हालत काय चालली आहे. एक न्यूजवाला पण आमच्या इथे आला नाही, एक न्यूजवाला पण नाही आला आमची बघायला की माणसं जगतात आहे का रडतात आहे तिकडे. ते पोरांची 10वी होती, 12वी होती, 15वी होती, सगळी झाली, पण पोरांची हालत बघा, अक्षरशः पाणी तुंबलं तरी माणसं तिथंच आहे आणि अजून पण कोण नाही तिकडे आले बघायला. आमची हालत खूप चालली आहे खराब आणि आम्हाला बोलतात की आम्हाला बघणारच नाही, आमच्याकडे येणारच नाही. आम्ही कोण आहे? आम्ही माणसं आहेत का? इथेच राहणार भाईची लोक आहेत तिकडे, सगळी लोक. आमची मुलांची हालत बघा तिकडे काय चालले आणि डायरेक्ट पहिला इकडे येतात आहे, पहिला ब्रिज तोडा ब्रिज तोडा. माणसाला त्रास झाला तर तुम्हाला दिसला, ती माणसं नाहीत का? ती मुलं नाहीत का तिकडची? मग आणि आम्हाला सरळ सरळ नोटीस येतात की या तारखेपर्यंत ब्रिज रूम खाली करा, बिल्डिंगी खाली करा, सारखे नोटीस येतात 2 वर्षापासून येतात सारखं. दिवाळी आम्हाला पण 2 वर्ष झाले नोटीस लावले, पण डायरेक्ट येऊन जून मध्ये तोडले. बेसिसवर रूम खाली करायचे आम्ही, कोणत्या बेसिसवर रूम खाली करायचे? हा आम्हाला अर्धा तास पण नाही दिला. रिडेव्हलपमेंटमुळे आमच्याकडे नक्कीच आपण जर पाहिलं तर याच संपूर्ण महिला जे आहेत ते यांचं म्हणणं असं आहे की या ब्रिज तोडण्यासाठी त्यांचा विरोध नाही आहे, मात्र त्यांच्या घराचे प्रश्न जे आहेत ते सोडावे, अन्यथा या महिला संपूर्ण जे ते रस्त्यावर उतरून आंदोलन पुढे जे ते चालू ठेवून असल्याचं त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जे देण्यात आल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विचित्रसह मी विजय पवार, TV9 मराठी, मुंबई.